नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुखी जीवनासाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी तुरंत करे हे महत्त्वाचे उपाय. नंबर 1. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबाच्या आनंदावर काही वाईट नजरेचा परिणाम झाला असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह पवित्र नदी किंवा तलावामध्ये स्नान करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाशी संबंधित सर्व वाईट शक्ती नदीच्या पाण्यात वाहून जातील आणि कुटुंब पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल. नंबर 2. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र या मंत्राचा जप करा. तसेच आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावा. नंबर 3. जर कोणत्याही कारणाशिवाय कुटुंबातील सदस्य किंवा पती पत्नीमध्ये नेहमीच तणाव असेल, तर गुरुवारी केस आणि दाढी मिशा कापू नका. नंबर 4. जर कोणत्याही कारणाशिवाय पती पत्नीमध्ये भांडण झाले, तर त्या पती पत्नीने लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे. नंबर 5. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे सुखी वैवाहिक आयुष्य एका स्त्रीमुळे उद्ध्वस्त झाले आहे आणि घरात त्याच कारणावरून नेहमीच विसंवादाचे वातावरण असेल, तर त्या स्त्रीमुळे होणारा वाईट नजरेचा दोष दूर करण्यासाठी चांदीच्या अंगठीमध्ये मूनस्टोन घाला व ती शुक्ल पक्षाच्या सोमवारी पोटात घाला. नंबर 6. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. नंबर 7. पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुकलेली झाडं ठेवू नये. पूर्व, उत्तर, ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. कामं होतील. नंबर 8. घड्याळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे. नंबर 9. बाहेरून आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल हात घ्याव्यात. नंबर 10. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोने भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा. नंबर 11. घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजे जुन्या न वापरात असलेले वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणतेही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. नंबर 12. सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे. घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा. कोणालाही दुखवू नये. आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. नंबर 13. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे. जमेल तशी बचत करावी. नंबर 14. कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे. नंबर 15. मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचे असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे. त्यांचे आशीर्वाद लाभतील. नंबर 16. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील. नंबर 17. एकदा वास्तुशांती वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी. नंबर 18. ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये. एकलकोंडा वाढेल. शुभ कार्यही करू नये. नंबर 19. शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू घालावे. थोराचे आशीर्वाद घेणे. नंबर 20. कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे. नंबर 21. घरात हसत खेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे. सर्वांबरोबर मनमोकळेपणाने व्यवहार करावे. नंबर 22. व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे. भावुक होऊन नाही. नंबर 23. गोड्या औषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असं ठेवावे. नंबर 24. कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.